नमस्कार शेतकरी मित्र, आपण या ठिकाणी भरपूर मोहर आलेल्या या आंब्याच्या झाडाजवळ उभे आहोत। आज आपणाला मोहरा संबंधीची सगळी माहिती मिळवायची, त्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। हे बघा, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोहर आलाय। मोहराचे हे तुरे खूप विकसित झालेले आहेत, खूपच विकसित झालेले तुरे आहेत। हे आपण पुन्हा जवळून पाहणार आहोत। बघा, इथे आपणाला दिसेल की फांदीच्या शेवटच्या टोकाला असणारी ही मोहराची कळीची अवस्था आहे। तसं पाहिलं तर 7-8 दिवसापूर्वी एक छोटीस टोक पुढे आलेलं असतं आणि त्यातून ही कळी विकसित होते। हे थोडीफार विकसित झालेली कळी आहे। बघा, यापेक्षा विकसित अवस्था आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। हे बघा, इथं आपणाला त्यापेक्षा विकसित झालेला मोहराचा तुरा दिसेल। याच्या पुढची अवस्था आपण पुढे पाहणार आहोत, बघू। या ठिकाणी आपणाला पहिल्यापेक्षाही विकसित झालेला असा मोहर दिसतोय। बघा, आता यामध्ये एकाच तुऱ्याला वेगवेगळ्या फांद्या फुटलेल्या आहेत, त्याला आपण सब ब्रांचेस म्हणूया। आणि त्या फांद्यांनाही उपफांद्या फुटून तिथं आपणाला मोहराची फुलं बघायला मिळत आहेत। बघा, हा बघा विकसनशील असा मोहराचा तुरा आहे। अगदी जवळ जाऊन पाहिलं तर आपणाला छोटी 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 फुलं दिसत आहेत। या फुलांमध्ये काही नरपुष्प आहेत आणि काही मादी पुष्प आहेत। काही कालावधीनंतर परागीभवन होऊन आपणाला यात छोटे छोटे आंबे तयार झालेले दिसतील, ते आपणाला पाहायचंय। बघा, हे बघा, हे विकसनशील असा हा मोहर आहे। हे बघा, इथे आपणाला दिसते हा विकसनशील असा मोहर आहे। अजून आता हा परागीभवनाच्या अवस्थेतला मोहर आहे। बघा, हे बघा, इथं तुम्हाला आणखी बघायला मिळेल। हे बघा, हा सुद्धा तुरा किती मोठाच्या मोठा आहे आणि परागीभवनाच्या अवस्थेत असणारा हा तुरा आहे। इथे आपणाला पूर्णपणे तुऱ्याची वाढ झालेली अवस्था बघायला मिळते आहे। आता ही तर खरी पॉलिनेशनची अवस्था आहे, म्हणजे या फ्लावरिंगची किंवा मोहराची ही तिसरी अवस्था म्हणता येईल। आता या नंतर लगेचच परागीभवन होऊन त्याचं छोट्या छोट्या आंब्यात रूपांतर होईल असं आपणाला दिसेल। बघा, आता याच दरम्यान पॉलिनेशन झाल्यानंतर जे काही बदल झालेत मोहरात ते आपण पाहणार आहोत। इथं बघा, पॉलिनेशन होऊन छोटे छोटे आंबे लागलेत। बघा, हे बघा, तुम्हाला दिसतील बरेचसे छोटे छोटे आंबे आपणाला दिसत आहेत। बघा, तर अशी ही मोहराची चौथी अवस्था आहे। यानंतर आता या संबंधी आपण डिटेल पाहणार आहोत।